नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। वरुड इथं झालेल्या प्रचार सभेत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी उपस्थिती दर्शविली। आम्ही या निवडणुकीला महत्त्व देत आहोत, कारण चिंता आहे की ही देशाची शेवटची निवडणूक ठरू नये। देशाच्या निवडणुकीत अनेक पंतप्रधान मी पाहिलं। आतापर्यंत जेवढे पंतप्रधान झाले त्यांच्यासोबत मला काम करण्याची संधी देखील मिळाली, मात्र पहिल्यांदा मी या 10 वर्षात नरेंद्र मोदी असे पंतप्रधान पाहिले की ज्यांनी एकही आश्वासन पूर्ण केलं नाही। या उलट वस्तूंचे भाव वाढवले व लोकांना संसार चालविणं कठीण झालं। शरद पवार म्हणाले, सरकार तुमचं 10 वर्ष आणि आम्हाला विचारता काय केलं? देशात महिला भगिनींवर अत्याचार होत आहेत। आमच्या काळात एकही अत्याचार झाले नव्हते। मणिपूरला आम्ही शिष्टमंडळ पाठवलं तेव्हा असं कळलं की त्यांच्या घरावर हल्ले झाले, अत्याचार झाले, तरी सरकारनं त्यांच्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही। कोरोना काळात अनेक लोक आपल्या गावात गेले, त्यांचा रोजगार गेला, पण लोकांना न्याय देण्याचं काम सरकारनं केलं नाही, असे एक ना अनेक आरोप शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर लावले। आज कापूस उत्पादक संकटात, सोयाबीन उत्पादक संकटात, तूर उत्पादक संकटात, कांदा उत्पादक संकटात, कोण शेतकरी संकटात नाही हा प्रश्न विचारला त्याचं उत्तर देण्याची ताकद नाही। आणि या सगळ्या गोष्टी व्हायच्या नंतर आपण या निष्कर्षाची तिचं बदल पाहिजे। आणि तो बदल व्हायचा असेल तर उद्याच्या मतदानाच्या दिवशी तुम्हाला निकाल घ्यावा लागेल, वचन दाबावं लागेल। आणि मोठ्या वचनाने एक अतिशय चांगला जाणकार आणि तुमच्या भूमिकेच्या आस्था असेल खासदार आज प्राण्यांच्या रूपानं तुम्हाला निवडून द्यायचं, त्यांच्या सोबत भाषण तुम्ही ऐकलं, मी ऐकलं, मला मनापासून समाज झाला। नव्या पिढीचं एक अतिशय उत्तम खासदार हा तुमच्या जिल्हा सोबत देशाला देईल याच्याबद्दल माझ्या मनात सरकार मी इथे अनेकांचं काम पाहिलं। प्रसन्न साठे आणि मी बरोबर फादर होतो। त्याच्यानंतरच्या काळात जे खासदार होऊन गेले त्यांचंही काम मी पाहिले, पण साठेच्या काळामध्ये ज्या पद्धतीने देश पातळीवर या जिल्ह्याचा नाव उल्लेख करत होता आणि ती स्थिती पुन्हा जर बघायची असेल तर अमर काळे यांना मोठ्या मताने विजय करणं, त्यांना देशाच्या लोकसभेवर पाठवणं, त्यातून या जिल्ह्याचं नाव सर्व हिंदुस्थानात गेल्याशिवाय आणि तुमच्या पक्षाची सुटका झाल्याशिवाय राहणार नाही ही खात्री आज या ठिकाणी मी दिसतो। मी काय अधिक बोलून वेळ घेऊ नाही। आज ज्या पद्धतीने तुमच्या पक्षाची मांडणी त्यांनी आजच्या भाषणामध्ये केली त्यामुळे मला खात्री आहे की उद्याच्या फादर मिळते तुमच्या जिल्ह्याचं नाव अतिशय वर नेण्याचं ऐतिहासिक काम अमर काळेंच्याकडून केलं जाईल। मी अमर काळेंना विश्वास देऊ शकतो की तुम्ही या लोकांच्या भाषणाने तुम्ही निवडून आल्याच्या नंतर मला अजूनही फार मिळेल, माझा कार्यखंड आहे। आम्हा लोकांची सगळी ताकद तुमच्या मागे उभी करणे, कुणी सरकार कोणाचं असो, कुणी मंत्रीच्या ठिकाणी असो, तुमचे राष्ट्र प्रश्न, प्रजाकरांचे प्रश्न दिल्लीमध्ये सुचत कसे नाही हे आम्ही बघू आणि आमची सगळी राजकीय शक्ती तुमच्या पाठीशी उभी करून या भागातील जनता जी तुम्हाला लोकसभेमध्ये पाठवणार त्यांचं समाधान होईल अशी कामगिरी करू हा विश्वास तुम्हाला आणि काळ्यांना या ठिकाणी मी देतो आणि माझे 2 शब्द सोडतो। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ आज महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांची संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन इथं सकाळी 11 वाजता जाहीर सभा होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक सभेला संबोधित करणार आहेत।
उद्धव ठाकरे व शरद पवार रात्रीपासून अमरावती शहरात मुक्कामी असून सभास्थळी जय्यत तयारी सुरू आहे. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. रेशीमबाग चौकातील जैन कलार सभागृहाच्या बाजूला काल रात्री मोठी आग लागली. सकरदरा अग्निशमन केंद्राच्या पथकानं तात्काळ घटनास्थळ गाठून अथक परिश्रमानं परिपूर्ण आग विझवली. या घटनेत बरीच मालमत्ता जरी जळाली तरी देखील अग्निशमन विभागाच्या तत्परतेमुळे सुमारे 5 ते 6 लाख रुपयांच्या मालमत्तेची बचत झाली आहे. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. नागपूरमध्ये स्कॉर्पिओचा भीषण अपघात, 2 जणांचा मृत्यू, 5 गंभीर जखमी. रविवारी रात्री हा अपघात झाला आहे. नियंत्रण सुटल्यानं स्कॉर्पिओ ट्रकवर जाऊन आदळली. नागपूरच्या बुट्टीबोरी परिसरात हा अपघात झाला. वर्धा जिल्ह्यातल्या रामनगर येथील श्रीवास्तव कुटुंब हे नागपूरला येत असताना बुट्टीबोरीचं ओव्हरब्रिज ओलांडल्यानंतर हा भीषण अपघात झाला आहे. अपघातग्रस्त स्कॉर्पिओ मधनं श्रीवास्तव कुटुंबातील 6 जण व चालक असे एकूण 7 जण प्रवास करत होते. त्यापैकी एका दाम्पत्याचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी आहेत. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. परवाच महायुतीकडून संदीपान भुमरे यांच्या नावाची घोषणा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांची इच्छा होती त्या ठिकाणी मला उमेदवारी देण्यात यावी. महायुतीमधील 2 आमदार आणि 1 राज्यसभा सदस्य यांचा माझ्या उमेदवारीला विरोध होता. या निर्णयावर पुनर्विचार होईल अशी मला अजूनही अपेक्षा आहे. मतदारसंघाची सध्याची परिस्थिती पाहता माझ्याकडे विजयाचं गणित आहे. ती चर्चा करण्यासाठी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असं मत मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी व्यक्त केलं. छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी मी इच्छुक होतो. परवाच महायुतीकडनं सन्माननीय मंत्री महोदय भुमरे साहेबांच्या नावाची घोषणा झाली. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांची इच्छा होती की मला उमेदवारी त्या ठिकाणी देण्यात यावी. परंतु मी या अगोदरच सांगितलं, महायुतीतले 2 सन्माननीय आमदार व 1 राज्यसभा सदस्य यांनी माझ्या नावाला विरोध केला. मला अजूनही आशा आहे की याच्यामध्ये निर्णय पुनर्विचारित होऊ शकतो. सध्याची मतदारसंघाची परिस्थिती बघता माझ्याकडे विजयाचं गणित आहे. तीच चर्चा करण्यासाठी मी माननीय फडणवीस साहेबांची आज या ठिकाणी भेट घेतली. आणि आश्वासन मिळावं यासाठी भेट नव्हती. मतदारसंघाची परिस्थिती काय आहे, परत एकदा त्या मतदारसंघाची परिस्थिती यांनी तपासली पाहिजे. माझ्याकडे विजयाचं गणित आहे. 18 पगड जातीच लोक माझ्यासोबत होते, यामुळे मी विजय माझा निश्चित आहे. मी कालही या भूमिकेवर ठाम होतो. मला महायुतीने तिकीट दिलं तर मी लढणार आहे. मी आजही या ठिकाणी ठाम आहे की तिकिटामध्ये बदल नाही झाला तरी मी ही निवडणूक ताकदीने लढणार आहे. नाही, मी महायुती म्हणून, कारण मी अगोदर सांगितलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांची इच्छा होती मला उमेदवारी द्यावी. परंतु स्थानिक 2 आमदार 1 राज्यसभा सदस्यांनी मला विरोध केला, तेव्हा मला उमेदवारी मिळाली नाही. तर मी माझं मत आहे, लोकसभेची त्या ठिकाणची रचना आहे ती सांगण्यासाठी मी आलो आणि मी निवडणूक लढणार आहे. पण आता जाहीर झालेलं आहे तिकीट, ते ठरवतील. म्हणजे मला त्या पक्षावर बोलण्याचा अधिकार नाही, परंतु मी इच्छुक आहे आणि मी निवडणूक लढणार. इच्छुक कोणत्या पक्षाकडून, शिवसेनेकडून, भाजपकडून? हे महायुतीने ठरवायचं आहे. हे महायुतीचा विषय तो. मी इतका मोठा नेता नाही त्यांच्यावर बोलायचं, परंतु एवढं नक्की आहे की मी निवडून येणार आहे आणि मी निवडणूक लढणार. आश्वासन मिळालंय का? अपक्ष म्हणूनच बघू आता काय काय होतं, कारण अजून 25 तारखेपर्यंत आमची मुदत आहे. आश्वासन मिळालंय काही? नाही, आश्वासन घेण्यासाठी मी आलो नव्हतो. मी चर्चा करण्यासाठी आलो होतो. लोकसभेची सविस्तर चर्चा झाली. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446662542 738777557.